तुम्ही तुमच्या आहोंना रोज दिलं की नाही? हाय हॅलो नमस्कार, मी सायली. सकाळी मस्त आईने नाश्त्याला शिरा केला होता. नाश्ता झाल्यानंतर आम्ही लगेचच भाजी निवडायला घेतली. भाजी निवडणं म्हणजे खरंच खूप बोरिंग काम आहे, पण कधी ना कधी ते करावं तर लागतंच. त्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं सगळ्या भाज्या निवडून काढायच्या. भाज्या निवडता निवडता कधी दुपार झाली कळलंच नाही. सगळे घरातली कामं आवरली, दुपारचं जेवण करायला घेतलं. पिण्या झोपला होता, पण आम्ही जेवण करायला बसलो तसा उठला. मग त्याला सुद्धा जेवायला घेतलं. त्याला अमूल बटर आणि चपाती भरवत होते. त्यांनी ते मनापासून खाल्ली. त्यानंतर आजीचे काही पार्सल आले होते. आमच्या आजीला डॉक्टरांनी वजन कमी करायला लावलंय, त्यासाठी तिने जिम चालू केली आहे. तर त्यासाठीच तिने प्लाझो टाईप पॅन्ट मागवले होते. कलर क्वालिटी खूप छान होते. 451 मध्ये तिला ह्या 2 पॅन्टी भेटल्या होत्या. त्यानंतर थोड्याच वेळात तिचं दुसरं पार्सल रिसीव झालं. ते सुद्धा खूप छान होतं. क्वालिटी, कलर, फिटिंग एकदम परफेक्ट होती. खरं तर आज रोज डे मला माहीतच नव्हतं. बाळामुळे सध्या काहीच लक्षात राहत नाहीये. संध्याकाळी सहज रील्स पाहता पाहता रोज डेचे भरपूर रील्स यायला लागले. नंतर मला कळालं की अरे हा फेब्रुवारी महिना चालू झाला आणि डेज चालू झालेत. दरवर्षी हे मला रोज आणून देतात, पण यावर्षी आम्हीच लांब लांब आहे, त्याच्यामुळे त्यांना काही ते पॉसिबल झालं नाही. पण एक छोटंसं सरप्राईज मी त्यांना दिलं. त्यांना ते खूप आवडलं. पहिल्यांदा मी रोज दिल्यामुळे त्यांचा आनंद काही वेगळाच होता. रोज आणि चॉकलेट भेटल्यानंतर त्यांनी एक मला फोटो सेंड केला होता. तोच मी तुमच्यासोबत शेअर केलाय. संध्याकाळच्या वेळेस मस्त अशी मेथीची भाजी करायला घेतली होती. दरवेळेस आम्ही मेथीच्या भाजीत कांदा आणि टमाटर टाकतो, पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने फक्त मिरची आणि लसूण मध्ये मेथीची भाजी केली होती. खायला एकदम छान झाली होती. स्वयंपाक करता करता बिग बॉस चालू होतं. बाळाची थोडीशी कुईकुई चालू होती, त्यामुळे जास्त काही मला शूट करता आलं नाही. पण मेथीची भाजी, डाळ भात, चपाती असं छान छान जेवण करून घरी मस्त असा व्हिडिओ कॉल करून